हेलो गाइस, मैं गांव पे आ चुका हूँ। मेरा सेंट बोला वीडियो कुछ भी भेजते रहने का। मैंने वीडियो बनाना है। अभी खाने जा रहा हूँ। सब्जी पूरी है, ये देखिए। सब्जी पूरी खाने जा रहा हूँ। खाते समय फिर बाद कहता हूँ ठीक है सर। हाँ, मित्रांनो आपण एक इसके ऊपर वो गीला भेल रख, इसके ऊपर गीला भेल रख, उसके ऊपर फिर से पूड़ी रख। ऐसा कुछ बना सकते हैं क्या हम लोग? एक नवीन आपण आइटम करण्याचा प्रयत्न करतो। इसके ऊपर गीला भेल रख, हाँ थोड़ा रख, गोला ऐसा थोड़ा सा रख, ज़्यादा नहीं, थोड़ा। हाँ हाँ हाँ, अभी उसके ऊपर एक सूखा पूड़ी रख और एक, हाँ उसके ऊपर एक सूखा, हाँ रख, हाँ रख, दबा ले उसको, सैंडविच बना। हाँ, अब इसके ऊपर थोड़ा ये लगा, रगड़ा, ये लगाता है ना कोई आलू, और उसका सेव पूरी बना। समझ रहे हो मैं क्या बोल रहा हूँ करके? तो बना इसमें रख, इसमें रख। हे बघा आता मित्रांनो, आपण त्याला बघा, हा एक नवीन थोडंसं मी इनोव्हेशन करायचा प्रयत्न करतोय। थोडंसं याला अजून हे करावं लागेल, म्हणजे थोडंसं अजून स्टँडर्ड काहीतरी बनवावं लागेल। पण ठीक आहे, छोटूला मी सांगितलं जरा प्रयत्न तरी कर की काय होणार आहे। छोटू इस पे रख ना यार, इस पे रखेगा तो मैं दिखा पाऊंगा उनको क्या है करके। तर हे असा एक पदार्थ ॲक्च्युली आपण बनवायचा मित्रांनो प्रयत्न करतो। याचा मी ती रील बनवेल उद्या परवा, की खाली पुरी, त्यामध्ये भेळ, ओली भेळ टाकून, आणि वरती शेवपुरी जी आपण खातो ती, हे बघा, हे अशा प्रकारे, हे असं बघा, मध्ये भेल, त्याच्यावरती शेवपुरी, आणि असा हा एक हे बनवायचा व्हिडिओ जर बनवला ना तर मला वाटतं नक्की चालेल, असा माझा प्रयत्न राहील। बघूया, हे बघा, हे असं जर बनवलं ना तर टेस्टी पण राहील खाण्यासाठी, आणि चांगला पण एक आयटम बनेल। त्याचा आपण उद्या परवा एक रील बनवूया की जेणेकरून सर्वांना आवडेल असा। मित्रांनो, आज आपण नाश्त्याला ही ओली भेळ बनवून घेतली, थोडीशी बनवलेली। त्याला तो एक आयटम बनवून पाहिला की कसं बनेल म्हणून, आणि ही थोडीशी पुरीबरोबर ओली भेळ एन्जॉय करूया। चटनी कब बना है इसका? चटणी काल बनवलेली आहे। ॲक्च्युली थंडीमध्ये चटणी म्हणून जेव्हा बनवतो आपण खजूरची वगैरे, तो वो चलता है ना 5-6 दिन, हां तेव्हा गर्मीमध्ये टिकता नाही ना। हां, गर्मीमध्ये बनवले ना तर 2-3 दिवस भारी पडतं, त्यावर टिकत नाही। अब भिगा के रखा है अभी ना। आता मी चिंच आणि खजूर भिजत टाकलेलं आहे, मग थोडी थोडी भिजवायची आणि दर 2 दिवसाला बनवायची। आणि जर थंडी असली, पावसाळा असला, तर मग 5-6 दिवस काय त्याला प्रॉब्लेम येत नाही। फक्त त्यामध्ये काय कॉर्नफ्लोअर वगैरे टाकून तुला जाडं करायचं नाही, मग ते जास्त टिकत नाही। प्युअर टाकायचं, सर्व गोष्टी टाकायच्या, मस्त टिकते, काय प्रॉब्लेम त्याला येत नाही मित्रांनो। ठीक आहे, चला बघत राहा। मित्रांनो, पॅकअप चाललेला आहे, 11च्या आसपासचा वेळ झालेला आहे। बघा, आमच्याकडे सिलेंडरच्या टाक्या भरपूर आहेत, पण गॅस नाही। प्रेम, गॅस है क्या उसके अंदर? गॅस नाही ना? प्रेम एवढा उचलतो सहज, म्हणजे समजून जा त्यात गॅसचा पत्ता नाही आहे। पण ठीक आहे, देव करो लवकर गॅसचे प्रॉब्लेम सॉल्व हो, आणि परत एकदा आमच्या सिलेंडरमध्ये गॅस येऊ। ए मेरा मोबाइल भी अंदर है, जरा मोबाइल भी ले लेना छोटू, मोबाइल ले लेना बाद में। दिया मैं सारा, वो हो गया मेरा, हो गया। तेरा मारता हूँ, तेरा भी करता हूँ मैं। चलो, हाँ सकाळ सकाळ मार। झाला का पॅकअप? झाला? AC बंद किया क्या? चला मित्रांनो, झालेलं आहे, पॅकअप होत चाललेलं आहे। शेजारचं पण आमच्या बघा, त्यांचं पण ऑलमोस्ट पॅकअप होत चाललेलं आहे। तर दोन्हीकडून पॅकअप होतोय, ते सुद्धा पॅकअप करत आहे, आम्ही सुद्धा पॅकअप करतोय। तर ठीक आहे, चला मित्रांनो, बघत राहा ब्लॉग। इथं क्लोज करत नाही मी ब्लॉग, 10 मिनटं बघा अजून काय चालतंय ते। मित्रांनो, हे बघा, आज आपल्या भोलानी खास पाठवलेलं आहे बघा, प्रेमसाठी मेसेज पाठवलेलं आहे, ऐका। एक ऐसा वक्त आता है जब हम समझ नहीं पाते कि किसका साथ दूं। अगर माँ का साथ दिया तो माँ के पल्लू से बंधा है, और अगर बीवी का साथ दिया तो अपनी बीवी का गुलाम हो गया है। मित्रांनो, तुम्ही समजलं का? भोलाने प्रेमचं लग्न झालंय म्हणून त्यांनी प्रेमला एक मेसेज पाठवला आहे की तुम बीवी का पल्लू पकड़ के मत बैठना करके, अपनी माँ की भी सुनना, माँ की सेवा करना। तर भोलाने त्याला मेसेज पाठवला आहे। तर तो तिकडे गावाला गेलाय खरा, पण त्याला जीवाला त्या शांतता नाही आहे। सर्वांना तो ज्ञान देतोय की क्या करना है क्या नहीं करना है करके।
बोला गेलाय खरा गावाला, पण तो आपलं तत्वज्ञान द्यायला कोणाला विसरणार नाही. तिकडून पण सांगतोय की काय करायचं ते काय नाही करायचं. चला मित्रांनो, चाललोय मी घरी. तर ब्लॉग बघा, साईचा रिझल्ट लागलेला आहे त्यांचा, तर त्याला काहीतरी गोड घेऊन जातो. बघूया काय म्हणतोय साई. चला ब्लॉग बघत राहा. बाय बाय मित्रांनो. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं मग अशी की सेलिब्रेशन करूया म्हणून. साई काय ब्लॉगमध्ये आहे. तर मित्रांनो, साईला 68% मार्क्स पडलेले आहेत आणि काही सब्जेक्टला थोडं कमी मार्क्स पडले, त्यामुळे स्कोरिंग करता आलं नाही. पण ठीक आहे, चला बाकी त्याला ओव्हरऑल ज्या हवे त्या सब्जेक्टमध्ये चांगले मार्क्स पडलेले आहेत आणि आम्हाला आनंद आहे. पास झाला या गोष्टीचा ते आनंद आहे. तर आता त्याचा आम्ही सेलिब्रेशन करतो. साई काय आणलेलं आहे आपण? साईला आईस्क्रीम आणली. साई जरा काढून तर दाखव, तरी काढून दाखव कुठली आईस्क्रीम आहे, काय आईस्क्रीम आहे. ही एक आईस्क्रीम आणली, ही जर आईस्क्रीम बघू दे मित्रांनो. ही पण आईस्क्रीम आणलेली आहे बघा. ही साईकडे ना आपण तुझा इथे बसते 2 मिनटं, जर आपण जो थंबनेलमध्ये घेता येईल इकडे ना. अरे पुढे जा, बस इकडे पुढे ये ना. कमी आहे ते साईकडे पुढे तरी ये ना. आपण हे कुठले मॅग्नसची आईस्क्रीम आणलेली आहे आणि ही खास साईसाठी आणलेली आपण कुकीज आणि क्रीमची आणलेली आहे. तर ॲक्च्युली जास्त अपेक्षा होती आमची, पण फार कमी मार्क्स पडले. पण ठीक आहे, तर जेवढे प्रयत्न तेवढे मार्क्स. काही तरी खूप चांगले मार्क्स पडलेत, तर काहीमध्ये फार कमी आहेत, त्यामुळे स्कोरिंग करता आलं नाही. ठीक आहे मित्रांनो, चला उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत मित्रांनो बाय बाय. गुड नाईट.